बँगलोर एअरपोर्ट इतकं सुंदर असेल असं मी एक्सपेक्टच केलं नव्हतं. बट इथे आल्यावर जे दिसलं ते अजूनच शॉकिंग होतं. शेवटपर्यंत नक्की पहा तुम्ही. हाय गाईज, वेलकम टू माय चॅनल, वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर पुण्याहून बँगलोरला आम्ही आता सेफ पोहोचलेलो आहोत आणि आत्ता आहोत या सुंदर अस्थेटिक एअरपोर्टमध्ये. आणि चला आता आपण पूर्ण एअरपोर्ट एक्सप्लोअर करूया. मी खूप ऐकलो होतं ह्या एअरपोर्टविषयी, पण आज पाहते आहे कारण खरंच या एअरपोर्टची वाईब खूप छान आहे. आत्ता मी सध्या एअरपोर्टच्या बाहेर आली आहे कारण आत किती वेळ बसणार ना. पहाटेचे 5 वाजले होते. खूप थंडी आणि बाहेर आलो ना इतकी थंडी पडली आणि इतकं सुंदर दिसतंय ना पहाटेचं हे इथले झाडं, फुलांचं डेकोरेशन वगैरे सगळं खूप सुंदर आणि इतकं स्वच्छ, इतकं अस्थेटिक आणि खूप स्पेशल. म्हणजे सगळं एकदम खरीखुरी झाडं आहेत सगळी, तुम्ही बघू शकत असं खूप सुंदर झाडं आहे ती. आणि मी असंच थोडं फिरत बाहेर आलो तर हे लाईटचं डेकोरेशन दिसलं. इतकं सुंदर दिसत होतं नाही, मला इथे व्हिडिओ काढायचा मोहच आवडला. त्यानंतर आम्ही इथेच थोडंसं वॉक केलं. आम्ही सगळं पाहत होतो आजूबाजूचं, कारण हे आतून जेवढं छान आहे ना तिथं तेवढंच बाहेरून पण छान आहे. इतकं सुंदर दिसत होतं की सगळं काय सांगू. मग परत आम्ही आत आलो आणि स्टारबक्सची कॉफी घेतली कारण खूप भूक लागली होती. आत्ता एवढं काही खायची इच्छा नव्हती, म्हटलं कॉफी घ्यावं, पण टेस्ट खूपच पॉईंट झाले होते, बट इट्स ओके. त्यानंतर आम्ही असंच परत आणखीन फिरत राहिलो कारण इथं बघण्यासारखं खूप आहे. आणि तेवढ्यातच आमचं बोर्डिंगचं अनाऊन्समेंट झालं आणि नंतर आम्ही गेटकडे निघालो. तर आमचं आता बोर्डिंगची अनाऊन्समेंट झालेली आहे आणि फायनली इतक्या वेळेच्या वेटिंगनंतर आमचं आता प्लेन टेक ऑफ घेणार आहे. पण आणखीन आम्हाला ती प्रोसेस डबल करावी लागली. आम्ही आधी एक्झिट घेतली, एक्झिटमधून मग नंतर एंट्री घेऊन परत चेक इन चेकआउट असं सगळं करत आम्ही फायनली पोहोचलो आहे आता जिथून आमचं प्लेन टेक ऑफ घेणार आहे. तर इथलं मला एक गोष्ट आवडली, एसेन्सी आहे एअरपोर्टमध्ये आणि खूप असं लक्झुरियस वाईब पण देते आणि खूप नॅचरल वाईब पण देत आहे. सो हे प्रॉपर एअरपोर्ट आहे का, म्हणजे असं का म्हटले मी, कारण आपलं पुण्याचं एअरपोर्ट एकतर छोटं आहे आणि सध्या त्याचं रिनोव्हेशन झालं आहे, ते पण खूप छान आहे. पण मला हे खूप जास्त आवडलं कारण हे प्रॉपर एअरपोर्ट असल्याचं फील देतं आणि खूप वास्ट आहे, हे खूप मोठं आहे हे. तर आणि इथं बरेचसे शॉप आहे जिथे तुम्ही खरेदी करू शकता किंवा असंच चिल करू शकता जर तुमचं बोर्डिंग लेट असेल तर. आणि आमचं सकाळचं मॉर्निंगचं फ्लाईट होतं ना, त्यामुळे हा रनवे खूप सुंदर दिसत होता. सूर्य, ते विमानं, काय सांगू, खूप सुंदर दिसत होते. मी जेवढं टिपेन तेवढं टिपण्याचा प्रयत्न केला आहे. तर आपण आत्ता बेंगलोरच्या एअरपोर्टवरती आहोत आणि बेंगलोरवरून आपण तिरुवनंतपुरमचा फ्लाईट घेतला आहे. आता आमचं चेक इन वगैरे सगळं झालं आहे ऑफकोर्स. आणि बाहेरचा व्ह्यू तुम्हाला मी दाखवेनच, नेक्स्ट क्लिपमध्ये आहे तो. तर मी एवढी विमानं आणि स्पेशल इंडिगोची एवढी सगळी विमानं मी पहिल्यांदाच पाहिली आणि सकाळी सकाळी इतकी सारी विमानं बघायला ना खूप मजा येते. आता फायनली आमचं विमान सुरू झालं आहे आणि आपण जातो आता तिरुवनंतपुरमला फायनली. सो हा ब्लॉग मी इथेच एंड करते कारण पूर्ण केला तर ब्लॉग खूप मोठा होईल. नेक्स्ट पार्टमध्ये तिरुवनंतपुरमला लँड होणार. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.